मुलींना तिचे वय विचारण्यापेक्षा तिला आंटी म्हणून हाक मारा. ती स्वतः सांगेल, अरे हॅलो, मी फक्त 18 आहे. थोड्या दिवसांनी फोन केल्यावर आवाज येईल, महागाई एक आजार आहे, त्यापासून वाचा. जेवण कमी करा, फाटलेले कपडे घाला. शक्यतो पायी चाला, पेट्रोल डिझेलचे वाहन वापरू नका. लक्षात ठेवा, आपल्याला महागाईसोबत लढायचे आहे, सरकारसोबत नाही. माणसाचा जन्म होतो खाटावर, लग्न होतं पाटावर, 13वं होतं घाटावर, पण आयुष्यभर लक्ष मात्र नोटांवर. रोज सफरचंद खा व डॉक्टरला दूर ठेवा. तर मग डॉक्टरच्या बायकोने सफरचंद खावे की खाऊ नये? माणूस किती दुःखी आहे. लहान मुलगा आपल्या आईबाबांसोबत बसला होता, तेव्हा त्याने एक प्रश्न विचारला, बाबा बाबा, जखम झाल्यावर हळद लावतात. बाबा, हो बेटा. मुलगा, मग लग्नात पण हळद लावतात, मग लग्न म्हणजे जखमच का? बाबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि पोराला मिठीच मारली. बाप, पोरा, सासरवाले बाईक देत असतील तर कार माग, कूलर देत असतील तर AC माग, आणि घर देत असतील तर बंगला माग. मुलगा, बाबा, पोरगी देत असतील तर आईला पण मागू का? बाप खुशीनेच बेशुद्ध पडला ना. बहुत शर्मनाक था वो दिन, उधर मोहब्बत विदा हो रही थी और इधर लोग कह रहे थे, आमटी हलवून दे रे भावा. आयुष्यामधील सर्वात कठीण प्रसंग म्हणजे बशीत चहा ओतल्यावर शिंक येणे. गाडीवर मागे बसलेला व्यक्ती प्रत्येक गोष्टीवर हम हम करत असतो, पण त्याला काय घंटा काही ऐकू येत नसतं. बाहेरच्या देशात घरी जा, तुला जास्त झाली आहे. भारतात घरी नको जाऊ, तुला जास्त झाली आहे.